परळी येथील ऐतिहासिक नदी सरस्वती नदीवर काही अतिक्रमण करण्यात आलेलं आहे. तसंच बसवेश्वर कॉलनीतून जाणारा एक वडा आहे, त्या ठिकाणीही अतिक्रमण करण्यात आलेलं आहे. असा आरोप काही नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी साखळी उपोषण परळी नगर परिषद या ठिकाणी बसलेले आहे. आजचा उपोषणाचा 3रा दिवस आहे आणि आपल्यासोबत उपोषणकर्ते आहेत. काय मागणी आहे तुमची नेमकी? आमची प्रमुख मागणी आहे की सरस्वती नदीवरील अतिक्रमण काढण्यात यावं. त्याच्यावर जे सिमेंट कॉन्क्रिटीकरणचं काम करणार आहेत ते करण्यात येऊ नये व नदीला जे पाणी हे जमा होतं आहे त्या पाण्यामुळं गावभागात आडाला बोरला पाणी कमी पडत नाही, तर ते करू नये ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि बसवेश्वर कॉलनीलगतच्या वड्यावरील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावं. या अगोदर काही निवेदन देण्यात आलेलं आहे का? काय 1 तारखेला पहिलं आम्ही यांना निवेदन वगैरे दिलेलं होतं, पण कसल्याही प्रकारचं त्याच्यावर त्यांनी अंमलबजावणी केली नसल्यामुळं आम्ही 8 तारखेला उपोषणाचा इशारा देऊन आम्ही इथं उपोषणासाठी बसलेलो आहोत. आणि तसेच ही नगरपालिका जिथं सरस्वती नदी फक्त कागदोपत्री दाखवित आहे, ह्यांना जर कोणत्या शासकीय जर स्कीमा उचलायच्या असेल तर ते नाला दाखवून हे स्कीमा उचलत आहेत आणि लोकांसाठी हे नदी म्हणून असं दाखवित आहे ती. आणि हे जे कॉम्प्लेक्स वगैरे झालेलं आहे ह्याच्यात पूर्णपणे असा भ्रष्टाचार झालेला आहे, कारण शासनाच्या नियमाप्रमाणे कोणत्याच नदीवर कॉम्प्लेक्स बांधता येत नाही. अजून वैद्यनाथ भक्ती मंडळाचे काही पदाधिकारी आहेत, काय सांगा ना कशा पद्धतीने पाहिलं जातं? पंचम ज्योतिर्लिंग श्री प्रभू वैद्यनाथाच्या नगरीमध्ये होत असलेलं खूप प्रमाणामध्ये अतिक्रमण आहे. त्यामधील फक्त 2 मुद्दे आता घेण्यात आलेले आहेत. एक तर सरस्वती नदी आणि दुसरं बसवेश्वर कॉलनी. आणि याच्यामध्येच आम्ही एक 3रा मुद्दा मग घेतलेला आहे की सोमवारी मांस विक्रेता बंद व्हावी. प्रभू वैद्यनाथाच्या नगरीमध्ये रोज हजारो पब्लिक येते आहे दर्शनासाठी, पण ते ज्या रोडनं येते, एक तर गरुड चौक आणि दुसरा ब्रिज, तिथून एंट्री मारल्याच्या नंतर डायरेक्ट मांस विक्रेतीचे दुकान उघडे दिसतात आणि ती बी अतिक्रमणवर, ते का कोणाच्या प्रॉपर जागेवर नाही. आणि घाण वासामध्ये त्यांचं स्वागत होतं आहे. आणि आम्ही सरस्वती नदीवर आता खूप अतिक्रमण झाले, असं अतिक्रमण पूर्ण होऊ नये यासाठी आम्ही उपोषणाला बसलो. लवकरात लवकर ते अतिक्रमण काढावे आणि सोमवारची फक्त मांस विक्रेता बंद करावी, एवढीच आमची मागणी. नगर परिषदेच्या वतीनं ठराव पण घेण्यात आलेला होता मांस विक्रीसाठी, त्या पुढे काही झालं नाही. तुम्ही एखाद्या पागल व्यक्तीवर विश्वास ठेवावा पण नगरपालिकेवर विश्वास ठेवू नये. गेल्या 6 महिन्याखाली त्यांनी एक निवेदन काढलं होतं, जाहीर ठराव काढला होता की उघड्यावरील मांस विक्रेता बंद. आता तुम्ही स्वतः परळीमध्ये बघू शकता की उघड्यावर पूर्ण मांस विक्रेता चालू आहे. आणि काल परवा हेच म्हणले, आम्ही म्हणलं नाहीत, हेच म्हणले की बुवा सोमवारी मांस विक्रेता बंद आहे आणि सोमवारी सुद्धा मांस विक्रेता चालू आहे. आता पुढली भूमिका काय असेल? साखळी उपोषण जर हे प्रश्न मिटत नसतील तर तीव्र आंदोलन काय होणार आहे? गेल्या 2 दिवसापासून आम्ही साखळी उपोषण करतो. आज 3रा दिवस आहे आणि आज आम्ही उद्या सकाळी निवेदन देणार आहेत की त्याच्यानंतर आमरण उपोषण करणार आहेत. आमरण उपोषण जरी प्रश्न नाही सुटला तर आम्ही अर्धनग्न उपोषण करणार आहे, ती बी उन्हामध्ये हे टेंट काढून. नगर परिषदेने यांच्याकडे या मागण्या पूर्ण नाही केल्या तर यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आता आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे. दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे, परळी, बीड.